नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन इडली. त्यासाठी मी 5-6 घंट्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती आणि त्याला रात्री मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. सकाळी आपण बघू शकता आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे. मी रात्रीच पीठ मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप दही सुद्धा टाकलेलं होतं. आता आपल्याला जेवढं पीठ इडलीसाठी लागणार आहे तेवढं पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढायचं आहे. आणि इडलीसाठी जे आपल्याला साहित्य लागतं ते म्हणजे आपल्याला कोथिंबीर आणि मेथी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 1 वाटी मटर, 1 चम्मच जिरं आणि थोडं तेल आणि थोडं पाणी घालून आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही म्हणजे आपलं पीठ पातळ होईल. मिक्सरमधून काढून झालेलं आहे. आता हे आपल्या इडली पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या पात्राला आपण तेल लावून घ्यायचं आहे. पात्राला आपलं तेल लावून झालेलं आहे. जे पीठ आपण इडलीसाठी काढलेलं आहे त्याच्यामध्ये 1 चम्मच बेकिंग सोडा आणि थोडं पाणी वरतून टाकायचं आहे म्हणजे सोडा चांगला फुलतो. जेवढं पीठ आपल्याला इडलीसाठी लागतं तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला सोडा ॲड करायचा आहे, बाकी पिठामध्ये नाही. आता आपल्याला इडली तयार करून घ्यायची आहे. इडली तांदळाचं पीठ टाकून पूर्ण पात्रामध्ये आपलं पीठ टाकून झालेलं आहे. दहा 15 मिनटं आपली इडली होईपर्यंत आपल्याला इकडे सांबारची पण तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी मटर, 1 वाटी गोबी आणि 1 वाटी बटाटा, 1 वाटी वांग आणि 1.5 ग्लास पाणी. हे सगळं टाकून आपल्याला हाय फ्लेमवर 3 शिट्टी होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपल्याला 4-5 पाकळ्या लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार झालेली आहे. आता आपली इडली झाली का ते बघून घ्यायचं आहे. आपली इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपली डाळ पण तयार झालेली आहे, सांबार. आता याला रवीने चांगले आटवून घ्यायचं आहे. आपला सांबार आटून झालेला आहे. आता कढईमध्ये 1 वाटी तेल टाकायचं आणि मोहरी
जिरं, कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट त्याला चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. झाल्यानंतर आपल्याला सांबार मसाला आणि आपल्याला जसं तिखट लागतं तसं आपण तिखट त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जसं लागतं तिखट तसं तुम्ही टाकू शकता. आपला मसाला तेलामध्ये झालेला आहे. यात आपण सांबार टाकायचा आहे, जो आपल्या कुकरमध्ये शिजलेला आहे ते, आणि हळद 1 चम्मच. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागेल तसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ, आता आपल्या सांबारला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या सांबारला चांगली उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, इथे आपला सांबार सुद्धा तयार झालेला आहे. तर तिकडे आपली इडली झालेली होती, ती थंड झाली असेल, त्याला पण आपण काढून घ्यायची आहे. तुम्हाला ग्रीन इडली कशी काय वाटली ते नक्की सांगा. हिवाळ्यामध्ये छान अशा ताज्या ताज्या भाज्या मिळतात, मटर पण असतात हिवाळ्यामध्ये. याची इडली छान लागते. एकदा तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण इडली पानावरती काढून घ्यायची आहे. बघू शकता केळीच्या पानावरती किती छान अशी वाटते आणि जेवण करायला पण छान वाटते केळीच्या पानावरती. तुम्ही करून बघा. आणि इथे आपला सांबार पण झालेला आहे. याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान असं ताट आपलं तयार झालेलं आहे. या तुम्हीच पण जेवण करायला.